त्यांना केजरीवालना तुरुंगात टाकायचं होतं हे काल सिद्ध झालेलं आहे। ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पुरावे नसताना केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकलं, खरं म्हणजे सरकारनं गृहमंत्रालयानं त्या सीबीआय अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे। छगन भुजबळ 22 महिने तुरुंगात होते, निर्दोष सुटले। ज्यांनी हे कृत्य केलं त्या ईडी अधिकाऱ्यांवर, सगळ्यात आधी किरीट सोमय्यावर कारवाई व्हायला पाहिजे। तुमच्यावरती जेव्हा आरोप झाले, अर्थात कोर्टानं सोडलं, तेव्हा तुम्ही कसे तडफडत तळमळत कोर्टात गेलात? मग दुसऱ्यांना इज्जत आणि अब्रू नाही का? छगन भुजबळ यांच्या बाबतीत सुद्धा ते निर्दोष सुटलेले आहेत। मग ते ईडीचे अधिकारी, त्यांच्यावर काय कारवाई झाली? खोटे पुरावे आणि खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल ज्यांनी आरोप केले हे ते भाजपचे जे लोक आहेत, किरीट सोमय्यांसारखे, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? आमच्यावरती आरोप करणाऱ्यांची काय कारवाई झाली? त्याचप्रमाणे केजरीवाल यांच्यावर प्रधानमंत्री मोदी आणि शहाने आरोप केले आणि त्यांच्या दबावाखाली सीबीआयनं कारवाई केली। त्याच्यामुळे एकतर नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माफी मागायला पाहिजे। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केजरीवालची माफी मागायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने दबावाखाली येऊन हे कृत्य केलं त्यांना निलंबन करून त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे। रावसाहेब, तसंच प्रकरण आहे शिखर बँक घोटाळ्याचं। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप होते आणि आता न्यायालयात क्लोजर रिपोर्ट फाईल केला। बघा, क्लोजर रिपोर्ट हा करावाच लागेल, कारण त्या आता डेप्युटी सीएम झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले। पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही, लक्षात घ्या। अजित पवार साहेब असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही, तो दिल्लीला फाईल गेली की हा रिपोर्ट क्लोज करूया। अमित शहानी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून ती परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते। अजित पवारांची अस्वस्थता त्यातून होती आणि त्यातून त्यांना परत माघारी जायचं होतं। ज्या कारणासाठी मी भाजपबरोबर आलो ती फाईलच बंद होत नसेल तर मग अशा करता थांबायचं। जरंडेश्वर कारखान्याच्या फाईलविषयी बोलतोय। शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, अण्णा हजारे वगैरे लोकांनी, त्याच्यामुळे ती थांबली होती। आता ती मला वाटतं अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे। रावसाहेब, आज अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला आहे। डीजीसीएने सांगितलं होतं किंवा नागरी उड्डयन विमान मंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 महिन्यात अहवाल सादर केला जातो। अजूनही अहवाल नाही आहे आणि एकीकडे रोहित पवार हे सर्व नेत्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हीएसआर कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी डीजीसी आहे। या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हातमिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये, डीजीसी आणि व्हीएसआर कंपनी, त्या हातमिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही। व्हीएसआर कंपनीमधले अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत। चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील। डीजीसीए ही या देशातली सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे। खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत।